नमस्कार, सातिकला रंग या माझ्या चॅनल मध्ये तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। झोपताना कोमट पाणीमध्ये हा एक पदार्थ टाकून तुम्हाला सर्दी होत असेल, कफ होत असेल, गळा अगदी खोखो करत असेल किंवा तुम्हाला काही एलर्जी युक्त सर्दी असेल, लहान असो का मोठा, कोणालाही दवाखान्यात जायची गरज नाही। वजन झपाट्याने कमी होईल आणि वाढलेले पोट एकदम प्लेन होईल। पण याच्यासाठी झोपताना या पाण्यामध्ये कोणता पदार्थ टाकायचा आहे, किती प्रमाणात टाकायचं आहे, हे पाणी केव्हा प्यायचं आहे, किती प्यायचं आहे, हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कृती करून दाखवणार आहे आणि सांगणार आहे। आणि म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अजिबात स्किप करू नका। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आत्ताच सबस्क्राईब करून द्या। सबस्क्राईब करणे फ्री आहे, मग सबस्क्राईब करून द्या की। आणि व्हिडिओ तर तुम्हाला आवडणारच आहे आणि म्हणून लाईक पण आत्ताच करून द्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्हाला कोणत्याही प्रकारची सर्दी होत असेल, थंडीमध्ये तुम्हाला सर्दी होत असेल, कफ होत असेल, कोणत्याही प्रकारची एलर्जी वाली तुम्हाला सर्दी होत असेल, तर मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही रात्री झोपताना एक ग्लास भरून ती जी मी वस्तू सांगते ती वस्तू टाकून जर तुम्ही हे पाणी प्याल ना तर तुम्हाला दवाखान्यात जाण्याची गरज नाही, तुम्हाला गोळ्या घ्यायची गरज नाही, महागडे औषध घ्यायची पण गरज पडणार नाही आणि या आजारावर तुम्हाला भरकम पैसे खर्च करण्याची पण गरज पडणार नाही। फक्त मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला रात्री झोपताना कोमट पाणी घ्यायचं आहे आणि ज्याच्यामुळे छातीमध्ये जो कफ असेल तो पूर्णपणे गळून जाईल किंवा पूर्णपणे जळून जाईल। फक्त एक ग्लास कोमट पाण्याने लहान मोठे सर्वांसाठी हा उपाय लागू पडतो आहे। आणि लहान मुलं असेल एक कप कोमट पाण्यामध्ये त्यांना तो पदार्थ टाकून द्यायचा आहे आणि मोठं माणसं असेल तर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे। ते कसं घ्यायचं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे। ह्या कोमट पाण्याने तुमची फक्त सर्दी, खासी, कफच कमी होणार नाही तर तुमचं वाढलेलं वजन पण कमी होईल। तुमचं पोटावर चरबी आली असेल, पोट बाहेर निघलं असेल, फान निघले असेल, ते पोट पण एकदम प्लेन होऊन जाईल आणि पुन्हा तुमचं वजन वाढणार नाही। हिवाळ्यामध्ये काय असतं, थंडी असल्यामुळे आपण जास्त कॅलरी आहार घेत असतो आणि त्याच्यामुळे आपले वजन झपाट्याने वाढत असतं। तर हे कोमट पाणी पिल्याने तुमचं वजन जेवढं आहे तेवढंच राहील, अजिबात वाढणार नाही। ह्या कोमट पाण्याचा आपल्याला पूर्णपणे फायदा होईल। याच्यासाठी कोमट पाणी केवढे कोमट असायला पाहिजे, तर पाणी कोमट किती असावं, पाणी एकदम गरम पण नाही चालणार आणि पाणी एकदम थंड कोमट पण नाही चालणार। तर पाणी किती कोमट असायला पाहिजे, तर आपल्या शरीराचं तापमान 37 सेंटीग्रेड असतं तर त्याच्यापेक्षा 1 सेंटीग्रेड कमी किंवा 1 सेंटीग्रेड जास्त असेल असंच कोमट पाणी घ्यायचं आहे। कोमट पाणी केवढं कोमट करायचं आहे, तर कोमट पाणी जास्त गरम पण नाही करायचं आहे, तर आपल्याला पिण्यायोग्य कोमट पाणी करायचं आहे। जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर दवाखान्यात जाण्याच्या आधी, खूप सारे पैसे खर्चण्याच्या आधी, गोळ्या आणि औषधी घेण्याच्या आधी तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे पाणी घ्या। तुम्हाला सर्दी झालेली आहे तर काय करायचे आहे, कोमट पाणी घ्यायचं आहे, चिमूटभर ओवा घ्यायचे आहेत। आता ओवा तर आपल्या सर्वांच्या घरी असतातच, किचन मध्ये ओवा तर अवेलेबल असतात। ह्या ओवा आहेत पहा, ह्या अशा ओवा आपल्या घरी तर असतातच। ह्या ओवा आहेत, ह्या चिमूटभर ओवा घ्यायचे आहेत, अशा चिमूटभर ओवा घ्यायचे आहेत आणि ह्या ओवा अशा चिमूटभर ओवा घ्यायचे आहेत आणि ह्या ओवांना घेऊन चावून चांगलं मस्त चावून खाऊन घ्यायचं आहे। आणि त्याच्यावर मोठे माणूस असेल तर 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे आणि लहान मुलं असेल तर 1 कप कोमट पाणी प्यायचं आहे। आता तुम्ही म्हणाल ओवा तर अगदी तिखट असतात आणि लहान मुलं या ओवा कशा खाणार, तर त्याच्यासाठी पण तुम्हाला मी एक ट्रिक सांगते आहे। लहान मुलांना जेव्हा तुम्ही ओवा द्याल ना तर त्यांना थोडेसे जराशे तव्यावर स्लाइडली शेकून घ्या। काय ओवाला थोडंसं स्लाइडली शेकून घेतलं ना तर त्याच्यातला तिखटपणा कमी होऊन जातो आणि नंतर ते ओवा मुलांना खायला द्या, म्हणजे त्याला ते तिखट लागणार नाही आणि तो सहजतेने ते ओवा खाऊन घेईल। आणि वरून त्याला कोमट पाणी 1 कप भरून कोमट पाणी त्याला पाजून द्यायचं आहे। ह्याप्रमाणे लहान मुलांसाठी पण
असाच उपाय करायचा आहे. हा उपाय आयुर्वेदिक आहे ना, आणि म्हणून लहान मोठे सर्व करू शकतात. आणि हा उपाय केव्हाही करत बसायचा नाहीये बरं का. तर हा उपाय संध्याकाळी जेवण झाल्यावर झोपण्याच्या आधी करायचा आहे. लहान मुलांना पण आणि मोठ्या माणसांनी पण झोपण्याच्या आधी करायचं आहे बरं का. सकाळी उठल्यावर तुम्ही बघाल तर तुमचा सर्दी असेल ती पूर्णपणे मिटून गेलेली असेल, खोकला असेल तर पूर्णपणे चालला गेला असेल, आणि कफ असेल तर पूर्णपणे निघून गेलेला असेल. करून बघा, अगदी सोपं आहे. तुमची सर्दी पण पूर्णपणे निघून जाईल आणि तुमच्या छातीतला कफ पण पूर्णपणे वितळून निघून जाईल. आणि हा आयुर्वेदिक उपचार किती दिवस करायचा आहे तर फक्त 3 दिवस करायचा आहे. 3 दिवसानंतर तुम्हाला जास्तीचा हा उपचार करण्याची अजिबात गरज पडणार नाही. 3 दिवसात तर तुमच्या खासी, सर्दी, खोकला एकदम गायब होऊन जाईल. 3 दिवसात तर तुमच्या औषधी गोळ्यांनी सुद्धा निघून जात नाही. औषधी गोळ्या पण तुम्हाला 4-5 दिवस खावा लागतात आणि किती महाग असतात त्या. हा तर अगदी सोपा, एकही पैसा न खर्च करणारा उपाय असे म्हणशाल तरी पण चालेल. पण हे साध्या सोप्या उपायाने तुमची सर्दी, खासी, खोकला 3 दिवसात पूर्णपणे निघून जाईल. ओवा आणि कोमट पाण्याचा प्रयोग उपचार तुम्हाला फक्त 3 दिवस करायचा आहे. 3 दिवसापेक्षा जास्त दिवस काही करायची गरजही नाहीये. आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचंय, थंडीची ऋतू जोपर्यंत चालू आहे ना तोपर्यंत रोज रात्री झोपताना कोमट पाणी प्यायचं आहे. रोज रात्री झोपताना तुम्ही जर कोमट पाणी पिले ना तर तुम्हाला पूर्ण हिवाळा, सर्दी, खासी आणि कफ अजिबात होणार नाही. म्हणजे ही तुमची पूर्वतयारी झाली. आणि म्हणूनच थंडी संपेपर्यंत हे कोमट पाणी तुम्हाला प्यायचं आहे. ज्यांना एलर्जी आहे, सतत एलर्जी होत असते, खोकला होत असतो, सर्दी होत असते, थंडीमुळे छातीमध्ये कफ होत असेल तर मोठ्यांना, लहानांना 1 कप कोमट पाणी द्यायचं आहे आणि मोठ्यांनी 1 ग्लास पाणी प्यायचंय. बस एवढंच प्यायचंय, याच्यापेक्षा जास्त प्यायची गरज नाहीये. एवढंच पाणी तुम्हाला रोज प्यायचं आहे. 1 ग्लास किंवा 250 ml पाणी प्यायचं आहे. याच्यापेक्षा जास्त प्यायचं नाहीये. जास्त जर पिले तुम्ही रात्री तुम्हाला वारं लघवी लागेल आणि तुम्हाला वारंवार झोपेतून उठावे लागेल. आणि म्हणूनच 1च ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. आणि रोज थंडीमध्ये 1 ग्लास कोमट पाणी पिल्याने याचा फायदा शरीराला असा होतो की तुमचे डायजेशन चांगले राहते, तुमचं पोट साफ होतं. सकाळी लवकरच तुम्हाला लेट्रिनला जावं लागेल, म्हणजे तुम्हाला त्याच्यासाठी वेगळी दवा घ्यायची पण गरज पडणार नाही. आणि पोट साफ राहिल्याने, डायजेशन चांगलं राहिल्याने तुमचे वजन अजिबात वाढत नाही. तुम्ही कितीही खा केलं तरी तुमचं वजन अजिबात वाढत नाही. आता ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी काय करायचं आहे, रात्री झोपताना तुम्ही कोमट पाणी घेताना त्या कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळायचा आहे आणि हे कोमट पाणी, लिंबूवाला कोमट पाणी तुम्हाला प्यायचं आहे. हे कोमट पाणी आणि लिंबू सकाळी तर पुष्कळ जण पितात आणि त्याचा त्यांना फायदा पण होत असतो. पण तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला संध्याकाळी झोपण्याच्या आधी कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून प्यायचं आहे. तर तुम्ही असं रात्रीच्या वेळी कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून पाणी जर पिला तर तुमचं वजन चांगल्या रीतीने कमी होतं. फक्त 1 ग्लास कोमट पाण्याने, 1 ग्लास कोमट पाण्याने खरोखर हा आयुर्वेदिक उपचार खूपच युजफुल आहे. आणि म्हणून तुम्ही थंडीच्या दिवसात तर नक्की ट्राय करायचा आहे. फक्त 1 ग्लास कोमट पाणी घ्या आणि स्वस्त मस्त राहा. हा उपाय तुम्हाला नक्की आवडला असेल आणि म्हणूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओला लाईक करून द्या. बेल दिसत आहे ना तुम्हाला, सबस्क्राईब केल्यानंतर बेल पण प्रेस करून द्या, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिले भेटेल. अशाच नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय श्री कृष्ण.